नेक्स्ट बघा n इज इक्वल टू 3 असेल तिथं के एल आणि एम ह्या शेल्स असतील. के मध्ये एस सबशेल असेल, एल मध्ये पी सबशेल असेल, एम मध्ये डी हे सबशेल प्रेझेंट असेल. मग त्याच्यात टोटल इलेक्ट्रॉन जर काउंट केले तर एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतो, पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आणि डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स. टोटल इलेक्ट्रॉन्स होतात 18 इलेक्ट्रॉन्स. थर्ड जर शेल असेल तर आपण मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती फिल करू शकतो तर 18 इलेक्ट्रॉन्स. सेम एन इज इक्वल टू 4 साठी असेल के एल एम एन शेल्स असतील. के मध्ये एस सबशेल असेल, एल मध्ये पी असेल, एम मध्ये डी असेल आणि एन मध्ये एफ प्रेझेंट असेल. टोटल इलेक्ट्रॉन्स काउंट केले तर एस मधले 2, पी मधले 6 आणि डी मधले 10, एफ मधले 14 इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम. टोटल काउंट केले तर आपण किती फिल इलेक्ट्रॉन्स करू शकतो चौथ्या शेल मध्ये तर 32 इलेक्ट्रॉन्स आपण काय करू शकतो फिल करू शकतो. तेच ह्या डायग्राम मध्ये इकडे दाखवलेलं आहे. एन इज इक्वल टू 1 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याच्यात कोणती शेल आहे फक्त के शेल असेल. एन इज इक्वल टू 2 असेल तर के आणि एल शेल असतील. एन इज इक्वल टू 3 असेल तर के एल आणि एम शेल प्रेझेंट असेल. एन इज इक्वल टू 4 असेल तर के एल एम आणि एन शेल पण तिथं प्रेझेंट असेल. याचा अर्थ काय, एन इज इक्वल टू 4 असेल तर एन इज इक्वल टू 3 पण असणार आहे, एन इज इक्वल टू 2 पण असणार आहे, एन इज इक्वल टू 1 पण प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट बघा एन इज इक्वल टू 1 मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतो का तर तिथं कोणतं ऑर्बिटल आहे, फक्त एस ऑर्बिटल आहे. नेक्स्ट बघा एन इज इक्वल टू 2 असेल तर तिथं ऑर्बिटल कोणतं असेल, एल शेल असेल आणि आपण इलेक्ट्रॉन्स किती फिल करू शकतो 2 + 6, 2 फॉर एस 6 फॉर पी. टोटल काउंट केले तर 8 इलेक्ट्रॉन्स आपण फिल करू शकतो. सेम आपण काय करू शकतो, एन इज इक्वल टू 3 मध्ये 18 इलेक्ट्रॉन, एन इज इक्वल टू 4 मध्ये 32 इलेक्ट्रॉन्स आपण काय करू शकतो फिल करू शकतो. हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे, हा बेसिक क्वांटम नंबर आहे जो काय करतो इलेक्ट्रॉन्सच्या बऱ्याचशा प्रॉपर्टी काय करतो स्वतः एकटाच एक्सप्लेन करतो. म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर स्मॉल एन ने डिनोट केला जातो. त्याच्या व्हॅल्यू 1 टू इन्फिनिटी पर्यंत असू शकतात. पण आतापर्यंत सापडलेल्या ऍटम्स मध्ये एन ची व्हॅल्यू मॅक्झिमम किती पर्यंत आहे 7 पर्यंत आहे. एन आणखीन काय सांगतो, एन काय सांगतो त्या इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस पासूनचं डिस्टन्स सांगतो, त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी सांगतो, आणखी काय सांगतो नंबर अँड टाइप ऑफ सब शेल्स आपण तिथं किती लिहू शकतो त्या स्पेसिफिक इलेक्ट्रॉनसाठी. मेन एनर्जी लेवल पण सांगायचं काम कोण करतोय, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे तो आपल्याला खूप साऱ्या इन्फॉर्मेशन देतो. कोणाबद्दल, इलेक्ट्रॉन जो काय करतोय ऍटम भोवती रिव्हॉल्व करत असतो. तर हा होता प्रिन्सिपल क्वांटम नंबर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अझिमुथल क्वांटम नंबर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. थँक्यू.